नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली या दोघांनी कशा पद्धतीने वाट लावलेली आहे प्रियाच्या प्लॅनची. त्यांनी तेवढ्या कमी वेळामध्ये कशा पद्धतीने महिपत नागराजची भेट घेतलेली आहे, वकिलाची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पुढचा प्लॅन त्यांनी सुरू केलेला आहे आणि तो म्हणजेच काहीही झालं तरीही प्रियाचं आता बिंग फोडायचं असेल जर अश्विनच्या समोर, तर प्रियाचा एक श्रीमंत बॉयफ्रेंड उभा केला पाहिजे आणि प्रिया त्याच्या जाळ्यात कशी अडकते हे सगळं समोर आणलं पाहिजे. हा जो प्लॅन आहे तो केला जात असतो. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे प्रिया आता आलेली आहे महिपत आणि नागराजला भेटायला. येऊन ती त्यांना जाब विचारत असते. हे सगळं काय आहे? एक साधं काम दिलं होतं आणि ते कामही तुम्हाला जमलेलं नाही. ते अर्जुन आणि सायली तिथं घरी आलेले आहेत आणि तुम्ही काहीच करू शकलेला नाही असं म्हणत ती जाब विचारत असते. आणि नेमकं तेव्हाच महिपतने तिचा गळा आवळायला सुरुवात केलेली असते. प्रिया सोडा सोडा म्हणून ओरडत असते. नागराज म्हणत असतो सोडू नकोस तिला, सोडू नकोस. शेवटी नागराज आणि प्रिया कशा पद्धतीने एकत्र येतात हे मात्र खरंच खूप छान असतं. तेव्हा इकडे प्रिया गळा पकडते स्वतःचाच आणि आता नागराज महिपतने हात सोडल्यानंतर तिला श्वास घेणंही मुश्किल झालेलं असतं. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, 113% ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण काय होणार आहे ना ते तुला लवकरच कळणार आहे. कारण तू आमच्या विरोधात जातेस. आम्हाला आधीच कळलेलं होतं की आम्हाला सोडवण्याचं इथून तू सगळं नाटक करत आहेस. हा सगळा जो प्लॅन आहे, हा सगळा जो डाव आहे तो मुद्दामहून आखलेला आहे. आम्हाला आधीच अर्जुन आणि सायलीने सांगितलेलं होतं. मग कशा पद्धतीने घडलं? इकडे चैतन्य सुद्धा अर्जुन आणि सायलीला म्हणत असतो की पटवर्धन वकिलाने सांगितलं, त्याने खरं तर तुमचा जीव वाचवलेला आहे. पण त्यानंतर पुढे काय घडलं हे विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सायली आणि अर्जुन महिपत आणि नागराजला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात. तिथं भेटायला गेल्यानंतर ते विचारू लागतात की हे सगळं काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा आता ते विचार करत असतात. आणि तेव्हा नागराज आणि महिपतला ते म्हणत असतात की प्रिया तुम्हाला भेटायला आली होती आणि प्रियाने हे सगळं जे काय आहे ते तुमच्यासाठी बनाव रचलेलं आहे. तेव्हा हे दोघंही म्हणत असतात की कशावरून आम्ही विश्वास ठेवायचा. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली सांगतात की ज्या पटवर्धन वकिलाला घेऊन तुम्हाला भेटायला ती आलेली होती त्या वकिलाने मला इथे काय सांगितले ते बघा. मग पटवर्धन वकिलाचा व्हिडिओ अर्जुन आणि सायलीने इकडे महिपत आणि नागराज यांना दाखवायला सुरुवात केलेली असते. जेव्हा पटवर्धन वकिलाचा व्हिडिओ प्ले केला जातो तेव्हा मात्र महिपत आणि नागराज या दोघांनाही धक्का बसतो. तो तिथं म्हणत असतो की हा सगळा तन्वी सुभेदारीने केलेला बनाव आहे. तिने असं मला सांगितलं की या नागराज आणि महिपत यांना अडकवायचं आहे, एक गाडीचा स्फोट होणार आहे आणि त्या सगळ्यामध्ये म्हणजे तिने गुंडांना सुपारी देण्यासाठी गुंडांसोबत जे बोलणं केलेलं होतं त्यातला व्हिडिओ सुद्धा त्यांनी तिने त्या वकिलांना पाठवलेला आहे. आणि त्यांना सांगितलेलं असतं की त्यातला आवाज बदलून त्या जागी महिपत आणि नागराज या दोघांचा आवाज लावायचा आहे. आणि त्याचबरोबर त्या दोघांचा आवाज तिथे लावून एक गोष्ट करायची, ती म्हणजे त्या दोघांना कधीही बाहेर येऊ द्यायचं नाही. एवढा मोठा बनाव या प्रियाने रचलेला असतो. बिचारे महिपत आणि नागराज दोघंही बिनधास्तपणे त्या प्रियावर विश्वास ठेवत होते. पण आज अर्जुन आणि सायलीने प्रियाचा खरा चेहरा त्या दोघांच्याही समोर आणलेला असतो. इकडे प्रिया मात्र म्हणत असते की तुम्ही त्या नागराज आणि अर्जुन आणि सायलीवर विश्वास ठेवलाय, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये, असे 100 व्हिडिओ बनवता येतात. तेव्हा मात्र महिपत म्हणतो की तू काय आम्हाला उल्लू समजलीस काय, आम्ही तुला कच्चे खिलाडी वाटतो. त्यानंतर मी साक्षीला फोन करून या नाग्याच्या मोबाईलवरनं मी साक्षीला फोन केला आणि सगळ्या गोष्टींचा शोध लावलेला आहे. सगळ्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. कशा पद्धतीने सगळं मॅनेज केलेलं आहे हे सगळं सांगितलं जात असतं. तरी पण प्रियाचं असं म्हणणं असतं की नाही, हे शक्यच नाही. कारण प्रियाचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही
त्या दोघांवर विश्वास ठेवून तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. पण प्रियाला कुठं माहितीये की हे लोक काय करू शकतात ते, आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडू शकतात. इकडे अर्जुन आणि सायली आता चैतन्यला सांगत असतात की त्यांनी कशा पद्धतीने प्लॅन केला, नक्की काय काय केलं. ते म्हणतात की आम्ही वकिलाच्या तिथून बाहेर आलो आणि त्यानंतर मम्माला फोन केला तेव्हा आम्हाला कळलं की प्रियाचा फोन आलेला होता आणि प्रियाला यांनी सांगितलं की आम्ही दोघंजण सिटी हॉस्पिटलला गेलेलो आहे. आणि मम्मा विचारत होती की काय झालं. ती म्हणते की तिचा फोन आलेला होता तन्वीचा आणि तिनं विचारलं की सायली आहे का, मला वेळ लागणार आहे यायला, आणि सायली जर असेल तर स्वयंपाकाचं मॅनेज होईल, असं तिने विचारलेलं असतं. अर्जुन आणि सायली हे सगळं ऐकतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की प्रियाने खूप हुशारीने हा सगळा डाव आखलेला आहे. अर्जुन आणि सायली या दोघांनाही खूप राग आलेला असतो. त्यांना कळलेलं असतं की या प्रियाने जे काही कांड केलेलं आहे ते कांड इतकं मोठं केलेलं आहे आणि त्यासाठीच प्रिया हे सगळं करत असते. चैतन्य जेव्हा हे सगळं ऐकत असतो तेव्हा त्याला मात्र धक्का बसलेला असतो. चैतन्य म्हणत असतो, एवढ्या खालच्या थराला गेली ही मुलगी, एवढं सगळं तिचं चालू आहे आणि तिनं मात्र प्रत्येक वेळेस आपल्या विरोधात एवढं काही करत आहे. अर्जुन, तुला माहिती आहे का आज किती मोठी गोष्ट घडली असती, तुझ्या लक्षात येतंय का अर्जुन? अरे त्या मुलीमुळं आज काय घडू शकलं असतं, तुमच्या दोघांचाही जीव धोक्यात होता. मग पुढे काय झालं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, त्यानंतर काय झालं? अर्जुन म्हणतो की आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, त्यानंतर आमचं सगळीकडे बारीक लक्ष होतं. त्यावेळेस एका माणसाने बरोबर आम्हाला पाहिलं, गाडीचा नंबर पाहिला आणि त्याने मोबाईल काढला आणि त्या मोबाईलमध्येही नंबर पाहिला आणि मग मात्र त्याने कोणाला तरी कॉल केला. मग त्याने कॉल केल्यानंतर आम्हाला कळलं की ऑब्विसली त्याने तो कॉल प्रियाला केलेला असणार आहे. त्याने प्रियाला कॉल केला ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर मात्र आम्ही हुशारीने हा सगळा डाव पलटवायचं ठरवलं. मग मी सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि पुन्हा बाहेर आलो आणि त्याचबरोबर आम्ही गाडीत बसण्याचं नाटक केलं, कारण त्यांचा प्लॅनच तसा होता की आम्ही गाडीत बसलो की मग गाडी उडवायची आहे, हे सगळं ठरलेलं होतं. मग आम्ही गाडीत बसण्याचं नाटक केलं आणि बरोबर त्यावेळी एक समोरून गाडी आली आणि त्या गाडीचा फायदा घेऊन, म्हणजे हे सगळं महिपतने आम्हाला मदत केली. महिपतने ती गाडी पाठवलेली होती. त्या गाडीचा फायदा घेऊन आम्ही पटकन आमच्या गाडीतनं उतरलो, कारण ऊन खूप होतं म्हणून मी विंडोला ब्लॅकशीट लावलेली होती आणि त्या माणसाला त्याचं काही कळलेलं नव्हतं. आणि मग त्या गाडीतून आम्ही उतरलो आणि मग दुसऱ्या गाडीत जाऊन बसलो आणि ह्या पद्धतीनं हे सगळं हँडल करत होतो. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा अर्जुन आणि सायली चैतन्याला सांगत असतात तेव्हा चैतन्य किती हादरलेला असतो. चैतन्य म्हणतो, तुम्हाला कळतंय का आज तुम्ही किती मोठी रिस्क घेतली आहे, तुमच्या लक्षात येतंय का या सगळ्याचे परिणाम काय झाले असते, ही गोष्ट विसरताय का तुम्ही, असं अर्जुन आणि सायलीला चैतन्य विचारत असतो. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की बरोबर आहे तुझं, पण ही रिस्क घेणं तेवढंच गरजेचं होतं, नाही तर सगळ्या गोष्टी खूप अवघड झाल्या असत्या, असं अर्जुन आणि सायली सांगत असतात. कारण त्या प्रियाचा खरा चेहरा आपल्याला समोर आणणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, कारण प्रिया कशी आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्याचबरोबर इकडे चैतन्य म्हणत असतो, पण ती एवढ्या पुढच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं अर्जुन. अरे इतक्या दिवस आपल्याला असं वाटायचं की ती प्रिया आणि महिपत, नागराज हेच आहेत गुंड, पण प्रिया पण सुपारी देऊ शकते, ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा मात्र धक्का बसलेला आहे, असं चैतन्य सांगत असतो. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही बोलत असतात. अर्जुन आणि सायली म्हणतात की शांत हो. चैतन्य म्हणत असतो, तुम्हाला जर काही झालं तर मी जगू नाही शकणार आहे, तुमच्याशिवाय कोणी नाही आहे रे मला, असं म्हणत चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो बिचारा रडत असतो, त्याला वाईट वाटत असतं की अर्जुन आणि सायलीने किती सहन केलंय, किती गोष्टी सहन केलेत, हे सगळं किती सहन करतायत ते दोघंजण, या गोष्टी त्याला आठवत असतात. आणि तेव्हा मात्र
इकडे चैतन्य म्हणत असतो की नाही, आता बास अर्जुन आणि सायली, इथून पुढं कोणतीही रिस्क घ्यायची नाही. आत्ताच्या आत्ता आपण जायचं आणि सगळ्यांच्या समोर तिचं भिंग फोडायचं आहे. इकडे प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात. प्रिया म्हणत असते, मी नाही काय केलेलं, तो वकीलही खोटं बोलतोय. तेव्हा अर्जुन आणि सायलीच्या बाबतीत प्रिया बोलत असते. प्रिया म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप झालं. ती म्हणत असते की तुम्ही ना माझी मदत करणार नाहीये, शेवटी तुम्हीही काय केलं. तेव्हा अर्जुन आणि सायलीला मारून त्यांच्या खुनाच्या आरोपात अडकवण्यासाठी आमच्या बाबतीत हा सगळा तू बनाव रचलेला होता, हे आम्हाला कळलेलं होतं, म्हणूनच आम्ही तुझी वाट लावलेली आहे, असं इकडे ते सांगत असतात. आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने इकडे साक्षीला फोन केला आणि साक्षीने ती माहिती काढून आणली आणि आम्हाला तो व्हिडिओ पाठवला. मग साक्षीशी महिपतने बोलल्यानंतर म्हणजे इकडे सचिनने एका गुंडाला पाठवलेलं असतं आणि त्याच्याकडून धमकीत देऊन तो व्हिडिओ वकिलाकडनं आणलेला असतो आणि ती गोष्ट सुद्धा इकडे महिपत इथे प्रियाला ऐकवतो. प्रिया मात्र विचार करत असते, म्हणजे हे लोक जेलमध्ये राहून एवढा मोठा राडा करत आहेत, हा विचारच प्रियाच्या लक्षात आलेला नव्हता. म्हणजे जेलमध्ये असूनही सगळी सूत्र बाहेरची ही लोक फिरवत आहेत. प्रिया रडायला सुरुवात करते. प्रिया म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही नाही केलेलं. तेव्हा ते म्हणतात, तुझ्यावर विश्वास, तू तर बबली आहे, तुझ्यावर विश्वास कोणीच ठेवू शकत नाहीये. आता बघ तुझी कशी वाट लावतो ते. आम्ही लवकरच बाहेर असणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून बाहेर पडलो की तुझ्या नरडीचा घोट घेतला म्हणून समजायचं. कारण तुला लय माज आलाय ना, तुला असं वाटतं की हे सगळं तू करतेस आणि तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. नाही, हे कदापि शक्य नाही. या सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होऊ शकतच नाही, असं म्हणत महिपत आणि त्याचबरोबर इकडे नागराजने प्रियाची वाट लावलेली असते. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही प्रियाची वाट बघत बसलेले असतात. कधी एकदा ती येते आणि तिचा तो घाबरलेला पडलेला चेहरा पाहायचा आहे, म्हणून दोघंही वाट बघत असतात. तेवढ्यातच प्रिया येते. प्रिया आलेली पाहून सायली म्हणते की आलीस का? मगाशी आम्हाला दोघांना जिवंत बघितलं तेव्हा घराच्या बाहेर पडलेली, तू आत्ता घरी आलीस. बरोबर आहे. कसे आम्हाला वाटलं असेल कुठल्या तरी मंदिरात जाऊन कुठेतरी जाऊन काहीतरी गोंधळ घालत बसली असशील, रडत बसली असशील. प्रिया म्हणते, मी का रडू, मला रडायची काय गरज आहे. तेव्हा अर्जुन सायली म्हणतात, कसं आहे माहितीये का, तुझा प्लॅन फ्लॉप झाला ना, आम्ही जिवंत घरी आलो त्यामुळं रडावं तर लागणारच होतं ना तुला. तेव्हा ती म्हणते, कोणता प्लॅन, माझा कसला प्लॅन आहे, आणि मी काही प्लॅन केलेला नव्हता. अर्जुन सायली म्हणतात की आम्हाला सगळं माहिती आहे, तू कसला प्लॅन केलता, कोणाच्या मदतीनं केलता, आम्हाला संपवण्याचा प्लॅन तू केला होता, याबद्दलचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आता तुझ्या अंगातला जो माज आहे ना तो उतरवणार आहे, तुझा एक एक खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आजपर्यंत तुला असं वाटत आहे की सगळे तुझ्या पाठीशी आहेत, पण एक एक माणूस तुझ्यापासून दूर जाताना तू स्वतः पाहणार आहे आणि तुझी मात्र वाट लागणार आहे, असं इकडे तिला अर्जुन आणि सायली बोलत असतात. प्रिया म्हणत असते, आत्तापर्यंत असे लय वार झेललेत ग, काय करतेस तू, असं प्रिया जेव्हा म्हणते, सायली म्हणते, आता असे वार होणार आहेत सपासप की तुला कुठं लपायलाही जागा राहणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. हे ऐकल्यानंतर मात्र प्रिया ज्या पद्धतीने बोलते ते पाहून अर्जुन सायलीला कळलेलं असतं. कारण प्रिया तर घाबरलेली असते, पण तिला दाखवायचं नसतं की ती किती घाबरलेली आहे, म्हणून तिचं हे सगळं नाटक चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की बाद झाली तुझी नाटकं, आत्तापर्यंत तुझं एक एक बिंग आम्ही फोडत आणलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझी अशी वाट लावणार आहे ज्या नागराज आणि महिपतच्या मदतीने तू हे सगळं प्लॅनिंग करत होतीस त्यांच्याच जोडीला जाऊन आता बसायचं आहे. अशी तुझी वाट लावतो की तुला कळणारही नाही की तुझं काय चाललेलं आहे ते. अशा पद्धतीने अर्जुन आणि सायली प्रियाला बोलत असतात. त्यांना दोघांनाही खूप राग आलेला असतो, कारण जे काय घडलेलं असतं ते इतकं भयानक असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण प्रियाने इतकी नीचपणाची पातळी ओलांडलेली असते की तिला जराही भान राहिलेलं नसतं की तिनं जे काही केलेलं आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत, या कुठल्याच गोष्टीचा विचार तिनं केलेला नसतो. परंतु तिची वाट लावायला मात्र अर्जुन आणि सायलीला जरासाही वेळ लागणार नसतो, हेही तेवढंच खरं आहे. इकडे आता साक्षीला आणि सचिनला महिपतने फोन केलेला असतो आणि मग सचिनला तो बोलत आहे. तो म्हणत असतो की मला एक काम सांगायचंय दीक्षित, इथून आम्हाला बाहेर काढायचं, वकिलांची मदत घ्यायची आणि आम्हाला जामीन मिळवून द्यायचा आहे.
तेव्हा मात्र दीक्षित पाहतच असतो. दीक्षित म्हणतो की हो, तुमचं काम होणार, नक्की करणार. आज केलं ना मी तुमचं काम, तशाच पद्धतीने पुढचंही तुमचं काम केलं जाणार आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता महिपत आणि नागराज बोलत असतात. नागराज म्हणतो की हे बघ सचिन, तुला त्या सुभेदारांच्या घरात राहून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. आणि तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी चालू असतात. प्रिया घरी आलेली असते, ती घाबरलेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं आणि प्रिया मात्र म्हणत असते की काय करू आता, मला कळतच नाहीये, कारण हे सगळंच अवघड होत चाललेलं आहे. या सगळ्यातून मी कसा मार्ग काढणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्यावेळी मात्र प्रिया म्हणत असते की नाही, मला काही करून पैसे ॲडजस्ट करायला लागणार आहेत. जर महिपत आणि नागराज माझ्यासोबत नसतील तर मात्र मला या पैशांची ॲडजस्टमेंट करावीच लागणार आहे, असा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि प्रिया मात्र आता शोधाशोध करत असते, घाबरलेली असते, कारण अश्विनी तिला तेवढे पैसे देऊ शकत नसतो. आणि ती मात्र विचार करायला लागते की दागिने, नक्कीच दागिन्यांच्या बाबतीत काहीतरी करणं गरजेचं आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असते, त्याच वेळी अर्जुन आणि सायलीने पुढची रणनीती आखलेली आहे. पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने प्रियाचे डाव हाणून पाडायचे आहेत, हा सगळा आता डाव इकडे अर्जुन आणि सायलीने आखलेला आहे. इकडे अर्जुन म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, आत्ता कसं आहे, सँडीला एकदा फोन करून अपडेट घ्या, त्याच्याकडे कोणते पुरावे मिळालेले आहेत, असं जेव्हा सायली सांगते, मग अर्जुन लगेच सँडीला फोन करतो. सँडी म्हणतो की तिचे आधीचे पण 3-4 बॉयफ्रेंड होते, त्याबद्दल मी सगळी माहिती काढलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी मी समोर आणलेल्या आहेत. आणि जेव्हा त्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन आणि सायली म्हणत असतात की ठीक आहे. मग आता सायली म्हणते की असा एक बॉयफ्रेंड जो सुभेदार किल्लेदारांपेक्षा श्रीमंत असला पाहिजे, अशी व्यक्ती आपण समोर आणायची आहे आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून हे सगळं सत्य आपल्याला पुढे आणायचं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे आता सँडीला फोन करून त्यांनी माहिती तर घेतलेली आहे. त्यानंतर प्रियाने तिच्या माणसाला फोन केलेला असतो आणि शांता घरात आलेली का विचारलं जातं. तेव्हा मात्र तो माणूस सांगत असतो की पैसे पाठवले की मी लक्ष ठेवील, जर पैसे माझ्यापर्यंत आले नाहीत तर मी लक्ष ठेवणार नाही, असं त्याने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं. आता मात्र अर्जुन आणि सायली आता विचार करायला लागलेले आहेत की नक्की कशा पद्धतीचा बॉयफ्रेंड या प्रियाच्या समोर आणायचा आणि कशा पद्धतीनं ही सगळी परिस्थिती हँडल करायची. आता सायलीने खूप मोठा डाव आखलेला आहे, खूप मोठी रणनीती आखलेली आहे आणि याच्यामध्ये हे सगळं जेव्हा वाट लागणार आहे ती मात्र प्रियाची, तिला कळायचं बंद होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.